तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे सुरू असलेल्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळ्यास गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मूर्तीची भव्य ग्रामप्रदक्षिणा शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून सोबतच डॉक्टर महामंडलेश्वर द्वाराचार्य हरिभक्त पारायण रामकृष्णदासजी लहवीतकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून तसेच शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी हरिभक्त पारायण गुलाब महाराज खालकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक यांच्या वतीने देण्यात आली। 10/2/2022 रोजी श्री क्षेत्र बारागाव पिंपरी येथे श्री दत्तात्रय भगवान, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान, श्री राधे कृष्ण भगवान, श्री एकादरहाट महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज यांचा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। तरी उद्या सकाळी ठीक 9 वाजता बारागाव पिंपरी गावामधून शोभायात्रा निघणार आहे। त्या यात्रेसाठी अनेक संत महंत येणार आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी ग्रामपंचायत बारागाव पिंपरीतर्फे सर्वांना विनंती करतो। उद्या दिनांक 10/2/2022 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमासाठी आमचे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठासाठी उपस्थित झालेले संत महात्मा ज्यांच्या प्रेरणेने ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होता असे महामंडलेश्वर स्वामी गिरधर गिरीजी महाराज हरिद्वारहून आलेले आहेत। त्याच्यानंतर आमचे कैवल्यानंदजी स्वामीजी जुन्नरहून आलेले आहेत। त्याच्यानंतर आमचे येवले महाराजजी आलेले आहेत। त्याच्यानंतर शांतिगिरीजी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराज आलेले आहेत। स्वामी अद्वैतानंद स्वतः मी आलेलो आहे। अजून आमचे काही महाराज लोक येणारे बाकी आहेत, ते रात्रीपर्यंत पोहोचतील आणि उद्या सर्व महात्म्यांची धाराव्यामध्ये 9 वाजता मिरवणूक निघेल मूर्तीसह आणि त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल। ओम नमो नारायण, हरि ओम। श्री क्षेत्र बारागाव पिंपरी येथे कलशारोहण व प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उद्या 3रा दिवस असून त्याची त्या प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तींची संपूर्ण गावामधून शोभायात्रा काढली जाणार आहे। तरी संपूर्ण बारागाव पिंपरी येथील गावकऱ्यांना व भाविकांनी, पंचक्रोशीतील भाविकांनी आपल्या अंगणात सडा टाकून रांगोळी काढणे आणि पुष्पवृष्टी करणे तसेच त्या शोभायात्रेच्या मार्गाचे सर्वांनी शोभा वाढवावी आणि सदरचा मार्ग सुरू असताना सगळ्यांनी उपस्थित राहून त्याची सांगता ही महादेव मंदिराच्या दरम्यान होईल आणि त्यानंतर साईबाबा मंदिराचं भूमिपूजन व भव्य बारागाव पिंपरीचं प्रवेशद्वाराचं भूमिपूजन करण्यात येईल। तरी सर्व भाविकांना उद्याच्या या कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे। सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती।